शेतकरी मित्रांनो, आज देखील एका प्लॉटची विक्रमी आणि चाड्या दराने विक्री झालेली आहे. डाळिंबाचं गाव पिंपळगाव पिसा या गावामध्ये 171 रुपये रेट लागलेला आहे. तर मागच्या पंधरवड्यामध्ये देखील आपण एक पोस्ट केली ती, त्याचाही हेतू आपला जाहिरातीचा नव्हता, आजही जाहिरातीचा नाही आहे. ती देखील बाग आमचे मामाश्री रामभाऊ साबळे त्यांची बाग होती. त्यांची बागेला 166 रुपये रेट लागला होता 150 ग्रॅम प्लसचा. आणि आज देखील जनार्दन बाळासाहेब शिंदे यांची बाग माळवाडी पिंपळगाव पिसायती आहे आणि ती देखील बागेला आज 171 रुपये हायेस्ट रेट लागलेला आहे. तर त्याची देखील कटिंग ही 150 ग्रॅम प्लस आहे. तर याच्या मागे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये बाग आपण धरतो म्हणजे हस्तबारामध्ये, तर हस्तबाराच्या बागेमध्ये 100% उत्पादन कमी असो अगर जास्त निघू, सेटिंग कमी हो अगर जास्त निघू, परंतु बागाची साईज ही चांगली होत असते. म्हणजे साधारणतः 150, 200, 250 ग्रॅमपर्यंत सरासरी फळं असतात. सगळ्यात हायेस्ट जर पाहायचं झालं तर 600, 650 ग्रॅमपर्यंत देखील फळाची साईज होते. मग त्यावेळेस आपल्याला व्यापारी हे बऱ्यापैकी म्हणजे सांगतात की आम्हाला 100 ग्रॅम फळ पाहिजे, 150 ग्रॅमपासून पाहिजे. आपण म्हणलं 200 ग्रॅमपासून पुढे घ्या, तर ते आपल्याला सरळ सरळ सांगतात की नाही, आमची समोरची पार्टी किंवा आम्हाला जे बाहेर माल पाठवायचा आहे तर त्यांच्यावाले आम्हाला परमिशन नाही आहे, आम्हाला 200 ग्रॅमचा आतला माल पाहिजे. आणि नेताना आपला 150 ग्रॅम प्लस करून 200, 250, 300 ग्रॅम, 600 ग्रॅम, 700 ग्रॅम हायेस्ट माल नेतात. परंतु ते रेटमध्ये वाचावं म्हणून तर शेतकरी मित्रांना सांगणं एवढंच आहे किंवा हस्तबारामध्ये जर सेटिंग असेल तर त्याचे हायेस्ट आणि चाडे रेटनं जर व्यवहार होत असतील तर नक्कीच तुम्ही 200 ग्रॅम प्लस जरी सौदा केला तरी फायद्याचा आहे. आणि हेच तुलनात्मक पाहिलं तर आंबेबारामध्ये याचं देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फाटा दिसतो. कारण आंबेबारामध्ये साईज, कलर आणि वजन हे सुद्धा राहतं. परंतु ह्या दृष्टिकोनातून जर पुढं पाहिलं आपण तर यामध्ये जास्तीत जास्त 150 ग्रॅमपर्यंत क्वचित सौदे होतात, नाहीतर रेग्युलर आपले 100 आणि 125 ग्रॅमपर्यंत 150 ग्रॅमपर्यंत सौदे होतात. त्यावेळेस ते नक्कीच व्यापारी आपल्याला 200 ग्रॅमपर्यंत माल मागतात. का मागतात तर आम्हाला नक्कीच 200 ग्रॅमचा माल पाहिजे, कारण त्यावेळेस मालाची साईज आहे तेवढ्या पटीत होत नाही. कारण भरपूर बागा असतात त्यामुळे बागाची साईज होत नाही त्या पटीमध्ये, मालाची संख्या जास्त असते, सेटिंग जास्त होती. महत्त्वाचा विषय काय, सेटिंग जास्त होती, ओव्हरलोड सेटिंग असतात बागा, त्यामुळे बागेमध्ये माल तितका उतरत नाही किंवा साईज तेवढी होत नाही. म्हणून शेतकरी मित्रांना आज देखील माझं तेच सांगणं आहे की बागेमध्ये माल जास्त निघाला किंवा सेटिंग जास्त झाली म्हणून हुरळून किंवा गडबडून न जाता बागेचा सौदा असेल किंवा बागेची सेटिंग असेल हे त्याच प्रमाणामध्ये मेंटेन ठेवली पाहिजे. आणि कमीत कमी झाडावरती माल हा 25 ते 30 फळं पहिल्या वर्षाला झाडाची कंडिशन पाहून, दुसऱ्या वर्षाला 50, 55 ते 75 फळं, तिसऱ्या वर्षाला साधारणतः 75 ते 100 या पुढं आपली सेटिंग बागावरती नको आहे. कारण जास्त सेटिंग झाल्याच्या नंतर बागेमध्ये त्याचा काही परिणाम दिसून येत नाही, बागेला साईज होत नाही आणि निवड आपल्या त्या बागेची म्हणजे भरण पोषणाला आपण कमी पडतो. त्यामुळं बागेची कंडिशन पाहता बागेवरती आपल्या फळाची संख्या किती आहे त्यानुसार आपण बागेमध्ये काम केलं पाहिजे. तर आजचा सौदा देखील खूप मनासारखा झाला आहे, काय हरकत नाही. म्हणजे कोणाच्या बागेमध्ये किती माल निघाला, कोणाच्या बागेत किती माल निघाला यापेक्षा क्वालिटी, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं निघेल आणि जास्त साईजचा माल डाळिंबामध्ये कसा निघेल याच्यावरती आपला फोकस आहे. आणि आजही आपल्या त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. त्यामुळे इथून पुढं कोणी बाग केला, कसा केला आणि किती साईज निघाली आणि काय झाली, जाहिरात करणं महत्त्वाचं नाही आहे. तर शेतकऱ्यापर्यंत त्यामध्ये झालेले ड्रॉबॅक किंवा त्यामध्ये झाले त्यांची चर्चा हे शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, हा या मागचा महत्त्वाचा हेतू आहे. तुमच्या भागात देखील काही साईजला काही रेट भेटतोय सध्या तर ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.